नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला लसणाची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मी 100 ग्रॅम लसूण घेतला होता सोलून आणि अशा पद्धतीत बघा ह्याला मी कुटून घेतलेला आहे। पेस्ट करायची नाही, आपल्याला ह्याला कुटूनच घ्यायचा आहे। असं फुटला पाहिजे चांगलं। ह्याच्यापेक्षा सॉरी बारीक केला तरी तुम्ही चालू शकता। वाडगं घेतलेला आहे आणि ह्या वाटीमध्ये बघा अर्धी वाटीपेक्षा जास्त असं दही घेतलेलं आहे। दही अजिबात आंबट नाही आणि घट्ट दही आहे, मलईवालं दही आहे बघा, एकदम मस्त असं। एवढं पाहिजे बघा 100 ग्रॅम लसूणसाठी। त्याच्यामध्ये बघा साहित्य काय काय घेतलं। ही मिरची पावडर आहे, तिखटवाली पण आहे, कलरवाली पण। आता जेवढं तुम्ही ती खाऊ शकता त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं मिरची पावडर। जर तुम्हाला मिरची पावडर घ्यायची नसेल ना तर काश्मीरी आणि आपली साधी मिरची पाण्यामध्ये काय करायची, भिजत घालायची आणि मिक्सरला बारीक वाटून घेतली तरी चालेल। ती पण तुमच्या तिखटाप्रमाणे कलरप्रमाणे घेऊ शकता। ही जी आहे ना ही चाट मसाला आहे, छोटा अर्धा चमचा। छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे। छोटा अर्धा चमचाला बी कमी असा गरम मसाला घेतलेला आहे। थोडंसं मी काळं मीठ घेतलेलं आहे। छोटा अर्धा चमचाला कमी अशी हळद घेतलेली आहे। धने जिरे पावडर घेतलेली आहे 1 चमचा आणि भाजून बारीक केलेली छोट्या अर्धा चमचाला बी कमी अशी जिरे पावडर घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आपण साधं मीठ घेतलंय त्यामुळे थोडंसं 1-2 चिमूट फक्त मी काळं मीठ घेतलेलं आहे। ह्याने चव छान येते। एकदा अशा पद्धतीत तुम्ही जरूर करून बघा। आता हे सगळं आपल्याला ह्या दह्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, मस्त असं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। दह्याच्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या खालीच। दही बिलकुल आंबट नाही आहे बरं का, जरासुद्धा आंबट नाही आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकणार आहे। ह्या चमच्याच्या मापाने 2-2.5 चमचे पाणी टाका फक्त। मिक्स करूया आपण। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये जरा थोडीशी जास्त अजून जरी कलरसाठी म्हणून जरी तुम्ही काश्मीरी मिरची पावडर जरी घातली तरी पण चालू शकते। मी थोडीशी कमीच टाकलेली आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी। ह्या रेसिपीसाठी थोडंसं तेल जास्त लागतं आणि कडक गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी टाकायची हिंग पावडर। हिंग पावडर बघा टाकल्यानंतर 1 मिनिटानंतर आपल्याला हा लसूण टाकायचा। अजून जरी बारीक कुठला तरी चालेल, मिक्सरला लावू नका, फक्त पेस्ट करू नका। तर ह्याला काय करायचं, गॅस फास्ट आहे, 1 मिनिटभर फक्त चांगलं परतून घ्यायचं। लसूण बघा अशा पद्धतीत चांगला घ्यायचा भाजून, बघा असा भाजला पाहिजे, एकदम पण लाल लाल भडक असा करायचा नाही। आता ह्या चटणीला जर तुम्हाला बदल करायचा असेल का नाही तर हिंग पावडर टाकल्यानंतर एकदम बारीक असा कापून कांदा टाकायचा। एक जास्त नाही, 2 चमचे झाला पाहिजे एवढाच कांदा टाकायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही चांगला असा लसूणसुद्धा टाकू शकता। म्हणजे बदल करून जर तुम्हाला करायचं असेल तर हे सगळं आपण काढून घेऊया। सगळं बघा मी काढून घेतलेलं आहे। वत्ताना मी केला होता गॅस बारीक, कारण आपल्या ह्यातला लसूण नाही म्हणजे हे झाला पाहिजे। आता हे काय करायचं माहिती आहे का, थोडंसं आता हे वाटीमध्ये जे आपण कालवलं होतं ना त्याच्यामध्ये मी थोडंसं बघा पाणी कालवून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं, कारण त्याला सगळा मसाला होता। गॅस करणार आहे आता मी फास्ट आणि 1-2 मिनटं मी चांगला असं हलवत राहायचं, सोडून द्यायचं नाही ह्याला अजिबात, हलवत राहायचं। बारीक गॅसवर बघा मी फक्त 2 मिनटं ह्याला मी हलवून घेतलेलं, असं सोडलेलं नाही आहे की खाली लागू नये। ह्याच्यामध्ये आपण खूप सारे असे मसाले, खूप टेस्टी लागतं बरं का। आता अजून ह्यात एक बदल सांगते तुम्हाला। शेंगदाणे एकदम चांगले खरपूस भाजायचे, वरची साल काढायची, बारीक कुटायचे आणि ह्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तुम्ही टाकलं तरी चालेल, जर तुम्हाला चटणी बदल करून पाहिजे तर। त्याच्यामध्ये पण अजून एक बदल सांगते, लिंबाचा रस जो असतो ना आपला तो 2 चमचे टाकायचा किंवा 1 जरी चमचा टाकला तरी चालू शकते, जर तुमचं दही बिलकुल आंबट नसेल तर। काहीच नाही टाकलं ना अशाच पद्धतीने जरी ही चटणी बनवली की नाही, जास्त सुकी करायची नाही, अशा पद्धतीने करायची आणि कढईमध्येच ठेवायची किंवा ज्या भांड्यात करेल त्यात ठेवायची। ही थोड्या वेळानं काय होती, एकदम अशी घट्ट होती। त्यासाठी जास्त ह्याच्यात घट्ट करायची नाही, फक्त शिजवा चांगली। भातावर, चपातीवर, भाकरीवर काय होतं माहिती आहे का, गोड खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल का नाही तर हे अशा पद्धतीत एकदम झटपट अशी खूप वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला चटणी दाखवलेली, एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।